ऑफ म्हणा अशी क्षेत्ररक्षण सजावट. स्ट्राइक कडे स्वराज, नॉन स्ट्राइक कडे प्रमोद. तर पहिला गोलंदाज विक्की भोयर तयार होतोय. एक जबरदस्त अचूक टप्प्याचा मारा करण्यासाठी हा पहिला चेंडू. हा पहिला चेंडू फटकावलाय पॉइंटवर. क्षेत्ररक्षक खातर थोडीशी गफलत करतो, त्याचा फायदा उचलला. लगेच फलंदाजांनी अखोयोखम इशारा केला, लगेच पळालाय. धाव संख्येला सुरुवात, आरंभ. पहिल्या चेंडूवर एक धाव. या धाबे बरोबर सरळ चेंडू होता, सरळ मधल्या चेंडूवरचा एसटीवरचा चेंडू. सरळ बॅटने थोडासा तिरकस शॉट घेतला. मिड ऑफर क्षेत्ररक्षक हजर होतं. थोडीशी गफलत त्याच्याकडून झाली, खरी त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. स्वराजच्या खात्यात एक, संघाच्या खात्यात एक. धावसंख्या 1. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर द्वितीय चेंडू अर्थात दुसरा चेंडू घेऊन आपला क्षेत्ररक्षण सजवते. कारण डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन नसतानाही योग्य क्षेत्ररक्षक योग्य जागी असणं याचा विचार करतोय विक्की. दुसरा चेंडू. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, स्विच करण्याचा प्रयत्न, पण अचूक निर्णय नव्हता. लेग बायच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते, जशी तशी का होईना. एक धावसंख्या हळूहळू वाढते, पोहोचते 2वर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बायच्या स्वरूपात, लेग बायच्या स्वरूपात खरी तर धाव मिळते. पुन्हा एकदा स्वराज. तिसरा चेंडू. उंची दिलेला चेंडू, उसळीचा चेंडू. 1 बाउन्स अलाउड इट. दॅट्स वाय एक चेंडू जो बाउन्स करू शकता तो बाउन्सचा चेंडू त्यानं टाकलाय. एक धाव मात्र स्तंभित झाली आहे. 2 संख्या धावांची, 3 चेंडूंचा मोबदला. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन विक्की. इथे मात्र पंच चांगला आहे, मस्त मजबूत पंच आहे. 1 बाउन्स कदाचित हातात किंवा बाहेर जातोय, येतोय खणखणीत पंच. इशारा करतायत चौकाराचा. धावसंख्या 4ने वाढली, पोहोचली 6वर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 6. परत एकदा विक्की निघणार आहे 5वा चेंडू घेऊन. रडमुर्द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा चौकाराचा स्वराजसाठी मोठा फटका आहे. हा कदाचित 1 बाउन्स येईल आमच्याकडे. कॉमेंट्री बॉक्स एंडच्या बाजूला सरळ जातोय समालोचन कक्षाकडे. धावसंख्या 4ने पुन्हा वाढणार आहे, पुन्हा पोहोचणार आहे दुहेरी अंकावर म्हणजेच 10वर. आता चेंडूची समाप्ती, धावसंख्या 10वर, दुहेरी अंकावर. 6वा चेंडू, शेवटचा चेंडू या वलियाच्या षटकातला. पुन्हा एकदा स्वराजने पुन्हा एकदा पंच केलाय. पुन्हा एकदा कदाचित सलग चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. वाह, मस्त सुंदर फेकी सरळ हातात. धावसंख्या 1नेच वाढते, पोहोचते 11वर. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 11. ते नाचायला लागतात आणि टाइमपास होतोय. तर प्लीज थोडी काही कर, मला मदत कर. आशिष सावंत लेखनिक म्हणून माझ्या साथीला. तर एकंदरीत त्यानं म्हटलंय की एका षटकाची समाप्ती होते, धावसंख्या 11वर पोहोचले. थोडी घाई करा. पुन्हा एकदा म्हणेन, कारण 4 षटके लढत असली तरी आपल्याकडे वेळ तुटवडा कमी आहे. थोडासा पटकन घ्या, लवकर घ्या. दुसरा गोलंदाज आलाय धीरज भोईर. बघा, विक्की भोईरच्या नंतर धीरज आलाय. विक्की भोईर, धीरज भोईर. आता मात्र दुसऱ्या षटकाचा मानकरी वॉटर टँक एंड किंवा कोपरखेरणे गाव एंडच्या बाजूनं गोलंदाजी करण्यासाठी समोर फलंदाज तयार होतोय स्वराजनं आतापर्यंत 2 चौकार, 2 दुक्के, 1 म्हणजे एकंदरीत 9 आणि 10 धावा त्यानं वसूल केलेल्या आहेत. बघायचं आहे धीरजचा पहिला चेंडू. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, अपुरा प्रयत्न, अतूट प्रयत्न, तोकडा प्रयत्न, गफलतीचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातोय. थोडासा खराब फटका म्हणता येईल धीरजचा. धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 11. 8वा चेंडू घेऊन येईल पुन्हा एकदा धीरज. स्वराजसाठी हा चेंडू लेफ्ट मोर द विकेट.
मस्त पंच केलाय पण चेंडू घुटमळतोय तिथेच आसपास ऑन साईडला एक धाव मात्र नक्कीच मिळते. या एका धावेने धावसंख्या हलकीशी वाढली, पोहोचली एका डझनावर. 8 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 1 डझन 12. पुन्हा एकदा आता बघूया हलकासा. आता पहिल्यांदाच धावसंख्येचं खातं खुलं करायचं आहे ते प्रमोदला. प्रमोद तयार होतोय पहिल्यांदाच. धीरज समोर तिसऱ्या चेंडूसाठी, एकंदरीत 9व्या चेंडूसाठी होदून काढलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव मात्र नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी परतीच्या मार्गावरची आणि याबरोबर संघाची धावसंख्या अलगद एकाने वाढली, पोहोचली 13 या अशुभ स्थानावर. बघूया शुभ अशुभ कोणाला ठरतंय, धीरजला की फलंदाज स्वराजला. स्वराज तयार होतोय चौथा चेंडू खेळण्यासाठी. धीरज तयार होतोय चौथा चेंडू टाकण्यासाठी. हा निघतोय स्वराज 10वा चेंडू घेऊन. फटका लागला. थोडक्यात बचावला. म्हटलं होतं घातक आकडा आहे, तिथं काही ना काही गडबड होते, पण इथं नशीब बलवत्तर आहे ते स्वराजचं. बाल बचावतोय. थोडीशी ढिलाईच गोलंदाजी म्हणण्यापेक्षा क्षेत्ररक्षण खरं तर तेच तर्रार शॉट होता, तेवढा वेळही नव्हता धीरज साठी, पण नक्कीच चेंडू जातोय डॉट. 10 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 13 वर. पुन्हा एकदा स्वराजसाठी धीरज येतोय चेंडू घेऊन. 5वा हा चेंडू फटकावलाय. कडक शॉट, खूप उंच आहे, झेल आहे. प्रयत्न केला होता भावेशने, पण पोहोचू शकला नव्हता. इथे मात्र धावची संधी होईल का? डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. पंच नॉट आउट ठरवतायत. नॉट आउट म्हणजेच 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने वाढणार आहे, पोहोचणार आहे 15 वर. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 15. थोडी नाजूक अवस्था नक्कीच आहे, थोडी वाढवावी लागेल, थोडंसं गिअर शिफ्ट करावा लागेल. कारण पहिल्या षटकात फक्त 11 धावा झाल्या असताना सुद्धा धीरजच्या या अचूक अभेद्य आणि जबरदस्त माऱ्या पुढे 5 चेंडू अवघ्या 4च धावा आलेल्या आहेत. म्हणजे षटक अप्रतिम होत चाललंय ते धीरजचं. शेवटचा चेंडू अजून शिल्लक आहे. अंत भला तो सब भला मी सातत्यानं म्हणतो. या शेवटच्या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर कुछ ना मिलने से अच्छा है कुछ आ जाए. रन संख्या 15 पर. धीरज येणार आहे 12वा चेंडू घेऊन. राईट हा निघतोय धीरज चेंडू घेऊन. फसगतीचा चेंडू, फसवा चेंडू ते मात्र नक्कीच अंगावर आदळतोय. चेंडू जातोय वाया. 12 चेंडूची समाप्ती. 12 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती बिनबाद 15. या षटकात फक्त 4 धावा दिल्या त्या धीरजनं. प्रचंड चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण या हाणामारीच्या कुटाकुटीच्या षटकात, वलियाच्या षटकात जेव्हा 4 धावा मिळतात तेव्हा नक्कीच तो षटक चांगला असं गणलं जातं. बघूया 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 15 वर, म्हणजेच 7.5ची सरासरी प्रति षटकामागची. या वेळेला या मैदानावर थोडीशी तोकडी म्हणली जाईल. नक्कीच जर तुमची गोलंदाजी क्षेत्ररक्षण चांगला असेल तर दूरची गोष्ट. पण बघूया येणाऱ्या 2 षटकात काय घडेल काय बिघडेल ते सांगण्यासाठी मी पुन्हा भाषा परिवर्तन करण्यासाठी म्हणजे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. या रविराज. नवी मुंबईच्या चलिए जल्दबाजी कीजिए, हमारे पास वक्त की नजाकत को ध्यान में रखते हुए थोड़ी जल्दबाजी कीजिए. ये बारंबार लगातार मेरी आपसे दरख्वास्त रहेगी. सचिन नाइक अगली गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए, बहुत तगड़ा अनुभव उनके पास है, तो उन पर यह दायित्व है. जैसे कि गेंदबाजी विकी ने की 11 रनों की, धीरज ने की शानदार 4 रनों की, तो उसी तरह से कुछ गेंदबाजी करनी होगी सचिन को आने वाले 6 गेंदों पर. लेकिन अभी भी 12 गेंदों का कोटा बाकी है. लक्ष्य बजा है 15 पर अटका हुआ है. हालांकि दोनों बल्लेबाज, ओपनिंग बल्लेबाज कोशिश तो लगातार कर रहे हैं, लेकिन प्रमोद अभी तक 2 गेंदों पर केवल 1 रन का योगदान दिया है प्रमोद ने. तो यहां पर प्रमोद को गियर शिफ्ट करना ही होगा. देखते हैं सचिन अपने फील्डर को सजाने के बाद, सेट करने के बाद. टीव्हीएस ज्युपिटरची चावी भेटलेली आहे. जर कोणाची असेल तर त्यांनी घेऊन जा. उसी दरमियान यहाँ पर कट करने का प्रयास, कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में संभवतः एक ही मिल पाएगा. अच्छा थ्रो वहां पर वापसी का. इस 1 रन की सहायता से रन संख्या पहुंची अब जाकर 16 के स्थान पर. देखिए अभी भी 11 गेंदें अनिशेष, तो ढेर सारी गेंदें अभी भी शेष है. थोड़ा रुक कर खेलना होगा, टिक कर खेलना होगा, आक्रामकता तो दिखानी होगी भाई. आपके पास 10 खिलाड़ी अभी भी
है, मौजूद है, तो क्यों ना थोड़ी आक्रामकता के साथ संभल कर खेल ले। ये गेंद सचिन की दूसरी, बढ़िया पंच यहां पर एक्स्ट्रा कवर की दिशा में, क्या गैप होगा संभवतः? ओ ओ ओ ओ ओ नहीं रोक पाए शरीर का संतुलन। सुमुद वहां पर हालांकि रोकने का प्रयास जरूर किया था, लेकिन गेंद गई छटक कर बाउंड्री लाइन से बाहर 4 रनों के लिए। समाप्ति पर रन संख्या 20 कुल मिलाकर 2 ओवर 2 गेंदों की समाप्ति के पास, यानी 14 गेंदों के समाप्ति के बाद रन संख्या 20। लेकिन अभी भी 10 गेंदें और आनी शेष, 10 गेंदें अभी भी आनी शेष, जो कि 24 गेंदों का मुकाबला है। चलिए जल्दबाजी कीजिए सचिन प्लीज, तीसरी गेंद लेकर जाइए। सामने है स्वराज, बढ़िया पंच कर्रा, ये गेंद गई तारा मंडल से चूमकर मिड विकेट के सर के ऊपर से 6 रन। मुंबईची शान रे बल्लेबाज रुणाल जाता हुआ, रुणाल पर दायित्व है, जिम्मेदारी आने वाले 7 गेंदों को खेलने के लिए, लेकिन सचिन का ये कमबैक होता हुआ, हालांकि 2 बड़े शॉट लग चुके, चौका छक्का लग चुका है, कुल मिलाकर 4 गेंदों पर उन्होंने 12 रन दिए है, लेकिन ये 5वीं गेंद पर कमबैक होता हुआ सचिन का। अंतिम गेंद लेकर तैयार सचिन, हल्की सी कानाफूसी दोनों बल्लेबाजों के बीच, स्वराज हो या फिर रुणाल हो। रुणाल स्ट्राइक कवर, लंबा चौड़े कद का रुणाल, तो अपनी क्षमता के अनुरूप अगर बल्लेबाजी करता है तो यकीनन आने वाले 7 गेंदों पर कड़े प्रहार देखने को मिल सकते हैं। ये अगर मगर की बात है, हालांकि गेंदबाज भी इतने चतुर चालाक है तो आसानी से वो रन नहीं दे पाएंगे। देखते क्या होता है। अंतिम गेंद पर 18वीं गेंद, तीसरे ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार सचिन, खड़े खड़े पंच किया है, वहां पर लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है, जाता हुआ विशाल पकड़ते हुए थ्रो करे, तब तक आराम से 1 का मिल चुका था। तो कुल मिलाकर 3 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 29 पर। गेंदबाज आता हुआ जिस पर बहुत बड़ा दायित्व है, जिम्मेदारी, हालांकि रन संख्या 10 के अनुरूप बन चुकी है, 11, 4 और 14, तो कुल मिलाकर रन संख्या 29 पर। माफ कीजिए दीपक है शायद, जी हाँ गेंदबाज, चौथा गेंदबाज दीपक।
आता हुआ। हालांकि यहाँ पर चौथे ओवर की गेंदबाजी दीपक के हाथ में है। क्या दीपक आने वाले इस चौथे ओवर पर ज्यादा से ज्यादा रन्स रोकने का प्रयास करेंगे, या फिर ये दो बल्लेबाज स्वराज हो या फिर रुनाल हो। हालांकि रुनाल 1 रन पे खेलता हुआ, स्वराज काफी देर से, हालांकि 3 चौके 1 छक्का जड़ चुका है, 3 इक्के भी जड़ चुका है, 1 दुक्का भी जड़ चुका है, तो काफी देर से स्वराज बल्लेबाजी कर रहा है, तो स्वराज पर ज्यादा उम्मीद रहेगी। लेकिन यहां रुनाल खुद प्रयास करेगा या फिर स्ट्राइक रोटेट करके वो स्ट्राइक स्वराज के पास देगा अंतिम 5 गेंदों के लिए। देखते हैं क्या होता है। क्या घटित घटनाओं का विस्तृत वर्णन करने के लिए मैं फिर एक बार उपस्थित रविराज। दीपक तैयार, अंतिम ओवर की पहली गेंद लेकर, ये गेंद रिवर्स शॉट अनसक्सेस, बट आई थिंक 1 रन तो मिल पाएगा। देखते हैं अंपायर का इशारा, या सर बाय का इशारा आता हो यहां पर शिवराम बैती सर के द्वारा। लंबे चौड़े ऊंचे कद के अंपायर, 30 रन संख्या बन चुकी है। आदरणीय गोठवले गावचे सुधीरजी म्हात्रे आपणास विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे। सुधीरजी म्हात्रे आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। गोठवले गावचे सुधीरजी म्हात्रे आपणास विनंती है कि आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं है। तो अगर यहाँ की बात करें तो दीपक की पहली गेंद पर रिवर्स शॉट खेलने के प्रयास में, हालांकि स्ट्राइक रोटेट कर चुका है, जो होना चाहिए था वो हो चुका है। अब रन संख्या 30 तक पहुंच चुकी है। अंतिम 5 गेंदें खेलने के लिए तैयार दीपक। बढ़िया शॉट, यहां पर संभावित कैच लपक लिया गया। धीरज भोईर ने उस कैच को लपका और अंततः यहां पर समाप्त पारी स्वराज की हो चुकी है। ओपनिंग बल्लेबाज स्वराज ने काफी अच्छा बल्लेबाजी की थी, लेकिन पर्याप्त 14 गेंदों पर 24 का ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए स्वराज आउट। तो यहां पर होता हुआ दूसरा विकेट का पतन। 2 विकेट खोने के बाद रन संख्या है 30। अंतिम 4 गेंदें खेलने के लिए, हालांकि तुषार छोटे कद का खिलाड़ी है, तेज तर्रार खिलाड़ी है। क्या वो खुद प्रयास करेगा या फिर रुनाल के लिए ट्राई स्ट्राइक देगा, ये देखने वाली बात होगी। ये निकला दीपक लेकर तीसरी गेंद और 2 विकेट। बढ़िया 5 स्ट्रेट ड्राइव कह सकते हैं, स्ट्रेट शॉट, लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, 2 टप्पे में पकड़े फेंके, तब तक 21 रन मिल चुका था। 21 रन के साथ रन संख्या पहुंची 31 पर। अंतिम 3 गेंदें खेलने के लिए फिर एक बार रुनाल आता हुआ। 31 रन संख्या बन चुकी है। चौथी गेंद लेकर तैयार, फिर एक बार दीपक। बढ़िया शॉट में विकेट के दिशा में, वहां पर संभावना नहीं है, गेंद गई सरसराती बाउंड्री लाइन से बाहर। ये इशारा था वो 4 रनों का, 4 रन। और रन संख्या 35 तक पहुंच चुकी है। अभी भी 2 गेंदें शेष। सेकंड लास्ट बॉल लेकर तैयार दीपक। रुनाल के लिए अच्छी गेंद थी, हल्के से आउट स्टंप से बाहर थी, खेलने चाहते थे, कहीं खेल गए, कहीं 1 रन पूरा। दूसरी का प्रयास यहां पर रन आउट के समान हो सकता है। अच्छा थ्रो, डायरेक्ट हिट और आउट। दुर्भाग्य 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 रुनाल का। क्या बढ़िया थ्रो, सीधा लॉन्ग ऑन से खेला, फेंका विशाल भोईर ने। क्या बढ़िया, बचपन में कंचे जरूर खेलता होगा। यहां पर सीधा रनआउट के रूप में यहां पर एक और झटका लगता हुआ, तीसरा विकेट का पतन, रुनाल आउट। 3 विकेट होने के बाद रन संख्या 36 पर। अंतिम गेंद खेलने के लिए हर्षल। क्या हर्षिल अंत भला तो सब भला। हर्षन तैयार होता हुआ दीपक, ये अंतिम गेंद, लगा 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 गेंद हवा में, जिसके पीछे है खिलाड़ी भावेश, और आसान से कैच लपक लिया गोद में उठाकर। इस विकेट का और एक पतन होता हुआ। तो कुल मिलाकर रन संख्या अटकी है 36 पर। लक्ष्य है अब 24 गेंदें और 37 का, 24-37।
सुधीरजी म्हात्रे, आदरणीय सुधीरजी म्हात्रे, गोठवलीतील आदरणीय सुधीरजी म्हात्रे यांचा आम्ही सन्मान करतोय, त्याचा त्याने स्वीकार करावा अशी विनंती आहे. सुधीरजी म्हात्रे आमचे हितचिंतक आदरणीय सुधीरजी म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मंडळाच्या वतीनं अक्षयजी यांच्या शुभ हस्ते बोलू का ते ना. चला मी पहिला अवधी तो कुमार 11 ग्लोरियस तुर्भे संगनायक, आपण नाणेफेकीसाठी या. आता लगेचच आपल्याला इथं तयार राहायचंय, त्यामुळे वेळ खर्ची घालायचा नाहीये. आपण उपस्थित असाल तर या मंचावर येऊन सेकंड इनिंगचा आस्वाद घ्या. तर लक्ष आहे 37 धावांचं आव्हान, 4 षटकांचा कोटा, 24 चेंडू आणि 37 धावा. जवळजवळ 9.25 सरासरी प्रति षटका मागची आहे. आव्हान नक्कीच सोपंही म्हणता येईल आणि कठीण म्हणता येईल. जर तुमची गोलंदाजी क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल तर मात्र कठीण जाऊ शकतं, पण गोलंदाजी सैरवैर आणि थोडे ढिलाईचे क्षेत्ररक्षण असेल तर मात्र या खेळपट्टीवर, या मैदानावर इतिहास सांगतो की 10 धावा, 11 धावा सहज, 12 धावा सहज गती होताना दिसतात. त्यामुळे आता तुमच्यावर आहे, गोठवली 11 संघावर आहे की तुम्ही कशा पद्धतीची क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताय. पण मी तर म्हणेन वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दरावे संघ नक्कीच सध्या तरी सुस्थितीत असं म्हणता येईल. चला आघाडीवीर लगेच या मैदानात ताबा घ्या. आपल्याकडे वेळ अवधी कमी आहे, अजून एक सामना आपल्याला करायचा आहे, खेळवायचा आहे. आपण बघत असाल सावली जवळजवळ अर्ध्या मैदानावर व्याप्त होत चालली आहे आणि हा सामना संपेपर्यंत कदाचित सर्कलपर्यंत पोहोचेल. एनर्जी खर्च घाला आमच्यासाठी आणि सहकार्याची अपेक्षा आहे. जवळजवळ 9.25 सरासरी प्रति षटकामागची आव्हानाची 37 धावांचं आव्हान आहे. या खेळपट्टीवर, या मैदानावर मी सातत्यानं म्हणतो की या संध्याकाळच्या वेळेला चेंडू ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे षटकाराचा अपेक्षा न करता चौकाराची अपेक्षा करून गॅप धुंडाळल्या तर सहजगत्या आपल्याला तो लक्ष्य पूर्णत्वाला जाऊ शकतं. भावेश नाईक आणि विशाल भोईर, ही दोन भावेश विशालची ही जोडी आघाडीवीराच्या स्वरूपात. बघूया 37 धावांचं माफक यासाठी की या खेळपट्टीचा मी इतिहास पाहिलाय. संध्याकाळची वेळेच्या आता समयला जर तुम्ही गॅप्स धुंडाळल्या तर नक्कीच धावगती मिळेल, पण जर मोठ्या फटक्यांची अपेक्षा ठेवाल तर गॅप पूर्णत्वाला जात नाही, चेंडू हातात जातो. कारण चेंडू संध्याकाळच्या वेळेला ट्रॅव्हल होताना थोडासा कमी दिसतो. दरम्यान पहिल्या षटकाचा मानकरी हर्षनवर जबाबदारी आहे. 21 क्रमांकाची जर्सी घातलेला हर्षन गोलंदाजीसाठी थोडासा अभ्यास करतोय. तर स्ट्राईक कडे आहे भावेश, तर नॉन स्ट्राईक कडे आहे विशाल. 37 धावांचं आव्हान आहे, त्यामुळे 9.25 सरासरी प्रति षटकामागची. बघूया 9.25 धावा काढायच्यात प्रत्येक षटकामध्ये, म्हणजे एक चौकार आला तर बस काम फत्ते. हर्षन निघतोय पहिला चेंडू घेऊन, पांच सुंदर पांच गेला. 1 बाउन्स आय थिंक. यस इट इज 4 धावा. होळी लवकरच येणार आहे, शिमगाही येणार आहे. 23 चेंडू 33 धावांचं समीकरण. हा निघतोय हर्षन. भावेशने फटकावलाय मोठा फटका. गेला पलीकडे, तिकडे षटकार.
म्हटलं होतं आपल्याला टिचून गोलंदाजी करावी लागेल, गोलंदाजी चांगली, क्षेत्ररक्षण अप्रतिम व्हायला हवं होतं, पण इथे मात्र 2 चेंडू 10 धावा झालेले आहेत. 22-27 समीकरण. हा चेंडू हर्षनचा, व्हाट अ शॉट, क्रॅकिंग शॉट मिड विकेटच्या दिशेला, सफेर फटकाबाजी म्हणता येईल. सुरुवात केली चौकाराने, लगेच षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या 14 वर. आता मात्र समीकरण 21 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण जवळ येत चाललंय. चौथा चेंडू हर्षनचा, आणखीन एक फटका आलाय. पॉइंटवर क्षेत्ररक्षक जवळजवळ मिड ऑफ वर. एक धाव झाली, 2चा प्रयत्न. ओ ओ ओ ओ हा 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 ना 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 ओ ओ ओ मारत राहा मजा येईल. एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते, पोहोचते 15 या स्थानावर. म्हणजे आता समीकरण आहे 20 चेंडू आणि 22 धावांचं. 20-22 37 आव्हान आहे. 20 चेंडू आणि 22 धावा. निघतोय 5वा चेंडू घेऊन. ओ इथे झेल आहे का? हो झेल आहे. रुणालने कॅच झेलली आहे आणि इथे मात्र विनाकारण मी म्हटलं होतं चेंडू ट्रॅव्हल होत नाही. इथे मात्र वरची कडा लागली आणि इथे मात्र बाद होतोय. तो पहिला हादरा विशाल भोईर बाद. आता मात्र 19-22 चा टार्गेट पूर्ण करण्यासाठी धीरज भोईर. धीरजवर जबाबदारी आहे का? हो नक्कीच आहे. तर आता मात्र जबाबदारी आहे भावेश आणि धीरजवर. तर सध्या तरी हर्षनचा हा पहिला विकेट मिळतोय. शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो पहिल्या षटकातला हर्षन. 19 चेंडू 22 धावा. हा चेंडू शेवटचा. ओ मोठा फटका आलाय, झेल आहे. मयुरेशने कॅच अगदी आले ग टिपली आहे आणि एक फटका वाया गेला. एक चेंडू ही वाया गेला. जसा विशाल गेला तसा धीरजी चाललाय. एकंदरीत काय तर आता मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बादाच्या नंतर 2 बाद 15. चमकते उन्हात यास 18 चेंडू 22 धावा म्हणजेच येणारा गोलंदाज अत्यंत महत्वाचा असेल. या षटकात निर्बंध घालावेच लागतील, अन्यथा जास्त समीकरण मोठं नाहीये. अगदी फक्त 4 धावांच्या पुढे आहे बॉल टू रन्स यायला. त्यामुळे कुठेतरी चेंडू काढावे लागतील, निर्धाव काढावे लागतील. गोठवली 11 संघाला जर जिंकायचं असेल, थांबायचं असेल या स्पर्धेत, तर मात्र येणाऱ्या या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण चांगलं झालंच पाहिजे. अन्यथा हे दोघेही फलंदाज, मग भावेश असो किंवा नवीन फलंदाज सचिन असो, दोन्ही तडाखेबंद फलंदाज, क्षमता प्रचंड. त्यामुळे 18 चेंडूची गरजच लागणार नाही त्यांना 22 धावांसाठी. हे मात्र ध्यानात ठेवावं लागेल. स्वराज वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. 18 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे. नाईक चषकातली ही महत्वाची लढत. कुमार 11 ग्लोरियस तुर्बे संघासमोर जाण्यासाठी हे दोन्ही द्वंद्व युद्ध करतायत. 18-22. हो मस्त फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू मात्र नक्कीच अडवला गेला. एक धाव मात्र मिळतीये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने अलगद वाढली, पोहोचली 16 वर. काय झालंय? इथे कसं दिसेल का? इथे तेवढं मिळेल का? साईडचा पण टाकू दे.
सर थर्ड अंपायर म्हणतात की ग्राउंड डिसिजन जो असेल तो द्या, कारण इथून परफेक्ट समजून येत नाही, कारण तुम्ही जवळ आहात. नो बॉल. येस, थँक्यू व्हेरी मच. कारण इथून परफेक्ट दिसत नाहीये, तुम्ही सगळ्यात जवळचे आहात, म्हणजे तुमचा निर्णय. येस, आम्ही चेक केला आहे, थोडासा जाणवतोय, पण बेनिफिट डाऊट फलंदाजा देण्यापेक्षा जो निर्णय असेल तो तुम्ही द्या, तुमचा अधिकार असेल. आणि शिवराम मोहिते सरांचा प्रचंड अनुभव आहे, त्यांची तेच तर्रार नजर आहे, त्यामुळे हा नो बॉल येतोय. फ्री हिटही मिळेल आणि एक धावही मिळेल. अतिरिक्त धाव आहे का त्याच्यात? एक धाव एक्स्ट्रा आहे का? म्हणजेच धावसंख्या 17 वर पोहोचले फ्री हिटच्या अनुषंगानं. 18-20 बरोबर. थँक्यू. 18 चेंडू 20 धावा फ्री हिट साठी. बघूया स्वराज या फ्री हिटला ध्वस्त करतोय का. इथे मात्र सचिन आहे. सचिन कुठपर्यंत फायदा उचलेल या फ्री हिटचा. हा निघतोय स्वराज चेंडू घेऊन फ्री हिटचा. पंच केला. ओह, चांगलं क्षेत्ररक्षण. हो, इथे मात्र विजयी ठरलाय स्वराज. त्याने ध्वस्त केला इरादे सचिनच्या या मनसुब्याचे. एकंदरीत वाया घालवत चेंडू. आता मात्र समीकरण 17 चेंडू आणि 20 धावांचं. 17-20. स्वराज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाताना सचिन मात्र चिंताक्रांत दिसतोय, मग्न दिसतोय, विचारांत दिसतोय. त्यामुळे त्याला मोठी जबाबदारी इथे पार पाडायची आहे. अजून एक खातं खुलं करायचं आहे. हा निघतोय स्वराज चेंडू घेऊन दुसरा ओव्हर द विकेट. ओ, चांगला चेंडू, हलकासा चेंडू. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला की काय नाही चेक करतायत पंच. यस, अपील केली होती पण स्टेप आउट नाही होत. पंच मात्र नजर ठेवून आहेत. निर्धाव चेंडू जातोय. चला चला चला, जे काय असेल ते सटकन पटकन. थँक्यू व्हेरी मच. जो पंचांचा निर्णय आलाय तो बाध्य करावा लागेल, मान्य करावा लागेल. प्लीज याची नोंद घ्या, विनंती आहे. मित्रांनो आपल्याला वेळ नाहीये, प्लीज लवकर. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. आता मात्र समीकरण आहे 16 चेंडू आणि 20 धावांचं आहे. अजूनही मॅच आहे. 16 चेंडू, भरपूर चेंडू आहेत 20 धावांसाठी. पण इथे बघाल तर एक एक टप्पा, अचूक टप्प्याचा मारा करतोय स्वराज. निर्धाव चेंडू जातोय. लवकर चला प्लीज. थँक्यू 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 व्हेरी मच. मला वारंवार सूचना येतात की थोडं घाई करावं. स्वराज निघणार आहे तिसरा चेंडू घेऊन. 16 चेंडू आणि समीकरण 20 धावांचं. हा चेंडू पुढचा. दिशा दिली, दिशा दिली, सचिन दिशा दिली आहे. ही दिशा योग्य आहे का बघूया. पच्छा केला जातोय खूप लांबून लांबून अगदी, पण ती तोकडा प्रयत्न. धावसंख्या 4 ने वाढलाय, पोहोचली 21 वर. 2 बाद 21. संख्या 16 वरून आता पोहोचली 21 वर. एकंदरीत अजूनही 16 धावांची गरज. येणाऱ्या 15 चेंडू, 15 चेंडू आणि 16 धावा. 15-16, 15 चेंडू 16 धावा. चांगला चेंडू, चांगला ड्राईव्ह केलाय. कव्हर एक्स्ट्राकवरच्या मध्यामध्ये पॉईंटवर, डीप पॉईंटवर क्षेत्ररक्षण झाले. एकदा प्रयत्न, दुसरा प्रयत्न, चांगली फेकी, मस्त पैकी, पण थोडीशी उशिरानं आलेली फेकी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावांवर संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली आहे. म्हणजेच अजून 14 धावांची गरज. येणाऱ्या 14 चेंडूत बॉल 2 रन्स. 14 चेंडू 14 धावा. चेंडू काढावे लागतील. चेंडू विकेट्स काढल्या तर अतिउत्तम, पण चेंडू काढणं गरजेचं आहे गोठवली 11 संघाला. हा निघतोय स्वराज चेंडू घेऊन 5वा. दिशा दिली, पुन्हा एकदा दिशा दिली, दिशा दिली आहे. चेंडूची प्रचंड गती. चाल 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 चाल, चेंडूशी मारेशा पार. फायनलच्या दिशेने येतोय चौकार. थोडीशी दिशा होती स्वराजची. स्वराज तुला ही दिशा नाही ठेवता येणार, कारण त्याच गोष्टीत तरबेज आहे तो सचिन. त्यामुळे त्यानं दिशा दिली, सरळ सीमारेषा धाडलं त्या चेंडूला. 13 चेंडू आणि अवघ्या 10 धावांची गरज. हा निघतोय शेवटचा चेंडू घेऊन स्वराज. हा चेंडू चाले, हा चेंडू चाले डायरेक्ट. थोडीशी मिसफिल्डिंग, थोडीशी गफलत आणि त्याचा मोबदला 1 धावेचा. एकंदरीत काय तर 2 षटकांची समाप्ती. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद 28.
तुम साथ हो जब अपने दुनिया दिखा देंगे हम मौत भी लेंगे अंधार दिखा देंगे तुम सॉन्ग है बिल्कुल तुम साथ हो जब अपने तो दुनिया को दिखा देंगी। तो रन संख्या 28 तक पहुंच चुके हैं। अब बचे हैं 12 गेंदे और 10 का टारगेट। 12 गेंदे और 10 रन, इसका मतलब 9 या माफ कीजिए 9 रन की जरूरत। तो कसावट पर गेंदबाजी करनी होगी, नपी तुली एक कट गेंदबाजी करनी होगी। गेंदबाज नया गेंदबाज रुणाल पर जिम्मेदारी दायित्व है, बांध के रखना होगा, जकड़ के रखना होगा सचिन को, जकड़ के रखना होगा भावेश को। ये पहली गेंद 12 गेंदे और 9 रन। ये बढ़िया ओ ये कैच होना चाहिए था। गेंद गई बाउंड्री लाइन से बाहर। 4 रन। कर आने वाले 11 गेंदों से तो तकरीबन जीत के और अग्रसर होता हुआ ये ओ हट पड़ता था शॉट, शरीर से जरूर टकराया था। सचिन भेजना चाहते थे उस फील्डिंग सर्कल को, लेग बाय का इशारा पर आता हुआ। रनों का रफ्तार बढ़ती हुई धीरे धीरे 33 पर आ चुकी है। अब 37 के अनुरूप अभी भी 4 रन दूर आने वाले 10 गेंदों से। 10 गेंदे और केवल मात्र 4। जी हाँ बिल्कुल, अभी भी मैं प्रोत्साहित करूंगा टीम गुठवली को। ये बढ़िया शॉट, कैच होना बहुत जरूरी है। ये बात थोड़ा रोमांच तो भरना चाहिए भाई। गेंदे बचे हैं 9 रन निकालने के 4, एक और विकेट का पता। और रन्स निकालने हैं केवल 4। तो बस एक चौकों का यहां पर इंतजार है वाशी इंडियंस मचिंद्र स्मृति धारावी के लिए। वही मैं कोशिश करना चाहूंगा। फिर एक बार थोड़ा प्रोत्साहित करना चाहूंगा रुणाल को। कम ऑन बॉय, कम ऑन, है आपके पास वो गेंद। ये बढ़िया शॉट, ओ ये शॉट फील्डिंग बढ़िया। 1 रन का इजाफा हो सकता है। जी हाँ, विक्की के साथ 1 रन का इजाफा होता हुआ रन संख्या पहुंची धीरे धीरे मध्यम 34 पर। अभी भी 3 रन दूर आने वाले 8 गेंदों से। 8 गेंदे और केवल मात्र 3 रन। तैयार रुणाल 5वीं गेंद लेकर सचिन के लिए। ये गेंद उत्तरी, ये गेंद है खराब, बहुत खराब गेंद, दुर्गंधपूर्ण गेंद। रन संख्या 35 पर। अब केवल 2 रन का इजाफा होने वाला है इस मैच को जीतने के लिए। 8 गेंदों से 8 गेंदे और 2 रन का इजाफा। जी हाँ, हो चुका। विनिंग शॉट सचिन द्वारा। तकरीबन नहीं, एक ही मिल पाएगा। तब तक पहुंच चुका था वहां पर, लंबा चौड़ा रनअप लेकर। तो स्कोर इज लेवल हो चुका है। अब केवल एक औपचारिकता बची है, 1 रन्स की, और उसके लिए है 7 गेंदे। 7 गेंदों पर 1 रन। क्या एक ओवर शेष रखकर इस मैच को जीत लेंगे? जी बिल्कुल जीत लेंगे। विनिंग शॉट दैट वाज, इट्स अ बाउंड्री। तो इसी के साथ
वाशी इंडियंस मचिंद्र स्मृति धारावी ने इस मैच को जीतकर अपने आप को सिद्ध किया है। अब खेला जाएगा वो अंतिम मुकाबला इस दिन का, आज के दिन का, कुमार 11 ग्लोरियस तुर्भे वर्सेस वाशी इंडियन मचिंद्र स्मृति धारावी। सचिन नाईक आपण जरा मंचावर या 1 मिनिटासाठी प्लीज।